रेनबो पालक पराठा. रेनबो पालक पराठा. हे नाव कोणी ठेवलं सर? हे मीच ठेवलं मनाने, कारण याच्यामध्ये जे स्टफिंग आहे ते सगळे वेगवेगळ्या कलरचे आहेत. अच्छा, सप्तरंगी. म्हणून मी ते नाव ठेवलं. साहित्य सांगता मला? याच्यासाठी पहिल्यांदा पालक प्युरी, उकडलेला बटाटा, गव्हाचे पीठ, ह्याच्यामध्ये पण मी सोया टाकलेला आहे, दळताना दही, हिरवे मूग वाफवलेले, पनीर, बुंदी, हे थोडंसं चीज आहे, किसलेलं बीट, किसलेलं गाजर, मीठ, तीळ, हिरवी मिरची, लसूण पेस्ट आणि लिंबू. हे मला असं वाटतं परत एकदा लहान मुलांना समोर ठेवून केलेलं का तुम्ही? हो, माझ्या छोट्या मुलाला आवडतं हा पदार्थ खूप. मला आलं मुद्द्यावर आलं. ओके, पण हे तुम्ही गव्हाचं पीठ आणि सोया म्हणजे दळताना सोया पण मी त्यात टाकते, सोयाचे दाणे. ओके, त्यामुळे काय होतं म्हणजे ते सोया म्हणजे हाय प्रोटीन आहे ना, म्हणजे रोज चपात्या मुलं खातात, पोळी, त्यामध्ये त्यांना सोया जातो रोज जेवणामध्ये. प्युरी कशी केली? प्युरी बनवण्यासाठी मी पहिल्यांदा पालक स्वच्छ धुवून जरासा वाफवला आणि मग मिक्सर मध्ये तो ब्लेंड केला. मीठ वगैरे काय टाकलं? नाही, मीठ नंतर टाकणार आहे. ओके, आणि हे मुगाचं काय केलंय? मूग थोडेसे मीठ आणि हळद टाकून वाफवलेले आहेत. बस. ओके, साहित्य बघितलं आता जाऊया कृतीकडे. काय करायची कृती? आता पहिल्यांदा थोडस पालकाची प्युरी, त्यामध्ये थोडस हे वाटलेलं हिरवी मिरची आणि लसूणाचं मिश्रण. आपण हिरवी मिरची आणि लसूण त्यात घातलेलं बरं का. त्यामध्ये गव्हाचे पीठ, आता हे आपण काय गोळा करून घेतो का? एकत्र करून घेतो? हो, एकत्र. ओके, त्यामध्ये मीठ, आणि पाणी लागेल ना तुम्हाला? पाण्याची काही गरज नाही. ह्या प्युरी मध्ये जेवढं पीठ मावेल त्याच्यातच हे करायचं. व्यवस्थित आता पीठ मळून ठेवलेले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जे स्टफिंग करणार आहोत त्याच पहिल्यांदा सारण बनवून घ्यायचं. थोडंसं एक चालेल. ओके, त्यामध्ये थोडासा बटाटा. ओके, शिजलेला बटाटा, उकडलेला बटाटा. पण बटाट्याला पर्यायच नाही ना आपल्या आयुष्यात रोजच्या जेवणात. रोज लहान मुलांना आवडतो बटाटा. लहान मुलांना मला सुद्धा आवडतं. थोडंसं पनीर. ओके, थोडेसे हिरवे मूग, गाजर, किसलेले गाजर, किसलेलं बीट. मीठ सुद्धा भरपूर प्रमाणात जावं. हो, आयर्न असतं त्याच्यामध्ये. चीज नंतर लागणार आहे. चीज नंतर. मीठ. थोडंसं लिंबू पिळायचे त्याच्यामध्ये. आता हे एकजीव करून घ्यायचं आपण. पण हे चमच्याने करण्यापेक्षा हाताने केलं तर जास्त. हाताने व्यवस्थित एकजीव होईल, त्यामुळे हाताने केलं तरी ते चालेल. झालेलं आहे एकजीव. ओके, आता काय करायचं? आता आपलं स्टफिंग तयार आहे. आपण पहिल्या आता पालकाच्या 2 पोळ्या लाटून घ्यायच्या. आपण नॉर्मल आपण पोळ्या लाटतो तशाच? पोळ्या लाटतात, फक्त खाली याच्या जरा तीळ टाकायचे, म्हणजे ते दिसताना वरती छान दिसतात. ओके, आता आपली ही पहिली एक पोळी लाटून झालेली आहे. आता अशीच आपण एक दुसरी एक पोळी लाटायची. तीळ घालायला विसरू नका. आता हे आपलं जे स्टफिंग आहे हे 2 आपण त्याच्यामध्ये भरायचं आणि साईडनी ते बंद करायचं. बंद करायचं. आता आपण या लाटलेल्या पोळीवर हे जे स्टफिंगचं सारण आहे ते असं व्यवस्थित पसरून घ्यायचे. ओके, नंतर थोडंसं त्याच्यावर चीज टाकायचं. त्यानंतर ही त्याच्यावर जी पोळी आपण दुसरी लाटली होती ती त्याच्यावर अशी करून ती जरा साईडनी थोडी प्रेस करायची. सुक्यानेच प्रेस करायची? पाणी नाही, पाण्याची काही गरज नाही. तर थोडंसं याच्यावर हलक्या हाताने एकदम आपण लाटणं फिरवायचं. बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये हा पराठा असा
हे साधारण किती वेळ लागतो म्हणजे काय? 5 मिनिटामध्ये हा पराठा तयार होतो भाजून खरपूस. ओके. आणि साधारण खायचा कशाबरोबर? हा मी याच्यावर मुलांना दही बुंदी रायता देते करून दही-बुंदी रायता? हा बरं. किंवा टोमॅटो सॉस. म्हणजे आपलं हे जे दही आहे दही आहे हा याच्यात बुंदी टाकायची मीठ घालायचं आणि- बस आणि त्याच्यावर डिश द्यायची. हे झालेलं आहे पराठा. थोडासा आपण उलटा करूया. हा, क्या बात है, कडक बनलाय. तुम्ही सुद्धा लिहायला घ्या. साहित्य आणि कृती. रेनबो पालक पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्लँच केलेल्या पालकाची पेस्ट, उकडलेला बटाटा, गव्हाचं आणि सोयाबीनचं एकत्र पीठ, दही, मीठ आणि हळद घालून वाफवलेले मूग, पनीर, खारी बुंदी, चीज, किसलेलं बीट, गाजराचा किस, मीठ, तीळ, लसूण मिरची पेस्ट आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम पालक प्युरे, मिरची लसूण पेस्ट, गहू आणि सोयाबीनचं पीठ आणि मीठ हे मिश्रण एकजीव करून पीठ भिजवून घ्यावं. एका बाउलमध्ये उकडून मॅश केलेला बटाटा घेऊन त्यामध्ये पनीर, मूग, किसलेलं गाजर, बीटाचा किस, मीठ आणि लिंबाचा रस घालून सारण एकजीव करावं. पालक घातलेल्या कणकेच्या 2 पोळ्या तीळ लावून लाटून घ्याव्यात. या पोळ्यांमध्ये तयार सारण आणि चीज स्टफ करून हलक्या हाताने पराठा लाटावा. तेलावर खरपूस भाजून पराठा सर्व्ह करावा.